नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपले कॅप्शन आहे सर्वे एक षडयंत्र. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की कोणता सर्वे आणि हे कशाचं षडयंत्र आहे किंवा कोण करतंय आणि कशासाठी करतंय. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला बघायची असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहायचा आहे. तर मित्रांनो, झाले असं की काल टीव्हीवर म्हणजे सगळीकडे मीडियामध्ये सर्वे दाखवत होते आणि तो सर्वे कशाचा, तर महाराष्ट्रामध्ये लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि कशाबद्दल, तर जी आता राजकीय पक्ष आहेत की ज्या 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन होऊ घातलेले आहेत आणि यासाठी राजकीय पक्ष त्या इलेक्शनमध्ये उतरणार आहेत आणि हे उतरणारी पक्ष किंवा निवडणुकीला सामोरे जाणारी पक्ष, त्या पक्षांना फेवर कुठल्या किंवा लोकांना कोणत्या पक्षाकडे जास्त लोकांचा कल आहे किंवा लोक कोणाला निवडून देऊ इच्छितात याच्यासाठी केलेला हा सर्वे. मग तो सर्वे जर बघितला तर वेगवेगळ्या एजन्सीज, मग ती सी वोटर असेल, ते इंडिया टीव्ही असेल किंवा अजून बाकीच्या जे एजन्सी आहेत, या एजन्सीने हा सर्वे केलेला आहे. आणि तो सर्वे जर बघितला तर असं लक्षात येतं की वास्तव जे आहे ते वास्तव आणि सर्वे याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक दिसतोय. आणि सर्वेमध्ये जे काही क्रायटेरिया त्यांनी वापरला असेल किंवा काही कंटेंट जो आपण ज्याला म्हणू ते घेतला असेल, तो जर बघितला तर हा सर्वे नेमका कशाच्या आधारे केला किंवा हा सर्वे नेमका कोणी करायला लावला याची शंका निर्माण होते. आणि मित्रांनो, सहज आहे की जो राजकीय पक्ष असतो तो राजकीय पक्ष 5 वर्ष झाल्यानंतर पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं लागतं आणि त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, लोक कोणाला स्वीकारणार, कोणत्या राजकीय पक्षांना पुन्हा सत्तेची संधी देणार, यासाठी हे सर्वे केले जातात आणि त्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत. आणि मग ह्या एजन्सीज नेमकं काय करतात किंवा कशा पद्धतीनं सर्वे करतात हे कोणालाच कळत नाही किंवा सर्वसामान्य माणसाला माहितीही नसतं. ते कोणाला तरी काही प्रश्न विचारतात, काही विशिष्ट ठिकाणच्या लोकांना प्रश्न विचारतात आणि त्याची आकडेवारी फायनल करून ते देतात. परंतु ही जर आकडेवारी बघितली तर बऱ्याच वेळेला जो सत्ताधारी पक्ष असतो त्याच्या फेवरमध्ये जाणारी आकडेवारी आहे असं दिसतं. आणि रिझल्ट जर आला तर मग मात्र लक्षात येतं की ह्या आकडेवारीचा आणि ऍक्च्युअल रिझल्टचा काहीही संबंध नाही. हा अनुभव आहे. पण मित्रांनो, आत्ताचा जो सर्वे आलाय, हा सर्वे जर बघितला तर त्या सर्वेकडे बघितलं तर महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांना जो काही सपोर्ट करणारे बाकीचे छोटे मोठे पक्ष आहेत, यांच्या पक्षाला जवळजवळ 39 जागा लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या मिळणार असं दाखवलं जाते. आणि मवी आहे म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, यांचा जो काही गठबंधन आहे यांना फक्त 9 जागा मिळणार असं दाखवलं जाते. आता हा झाला एका याचा सर्वे. आणि दुसऱ्यांचं कंपनीचा सर्वे बघितला तर एक दाखवतोय की एका पक्षाला म्हणजे मवियाला 26 जागा मिळणार, तर महायुतीला 22 जागा मिळणार. हे जर डिफरन्स बघितला तर दोन्ही हा विरोधाभास दिसतोय. म्हणजे एक कंपनी जो सर्वे करते ती कंपनी भारतीय जनता पार्टीच्या फेवरनी केलाय असं वाटतंय आणि दुसरी कंपनी करते तर ती महाविकास आघाडीच्या बाजूने केलाय असं दिसतंय. आणि मग हे असं का? म्हणजे सर्वे जर खरंच केला असेल किंवा काय क्रायटेरिया वापरायचा आणि तो 100% जर सर्वे बरोबर यायला पाहिजे तर जे कंटेंट्स घेतले असतील त्याच्यामध्ये ते दोघांकडे सारखेच असायला पाहिजेत. किंवा सर्वेची जी मेथड वापरली जाते ती मग वेगवेगळी कंपनीची वेगवेगळी मेथड आहे का? आणि जे आकडेवारी देत आहेत ती खरंच महाराष्ट्रातल्या किंवा जनतेच्या मनातली आकडेवारी आहे, हे कशाहून ठरवलं जातं? आणि ती आकडेवारी डिक्लेअर केल्यानंतर मात्र एक गोष्ट लक्षात येते की जो सत्ताधारी पक्ष आहे तो हा सर्वे करायला लावतो, कारण त्याला पुन्हा सत्तेची डोळे लागलेले असतात आणि ती सत्ता मिळते की नाही, लोकांच्या मनात काय नेमकं चाललंय, मग त्यासाठी तडजोडी काय करायच्या यासाठी हा सर्वे लावलेला जातो.
आणि विरोधी पक्ष म्हणाल किंवा जो सत्तेच्या बाहेर असतो तो फक्त लोकांमध्ये जाणं आणि लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी हे सर्वे लावलेले असतात. परंतु कालचा जो सर्वे आहे, हा जर सर्वे बघितला, मग TV9नी तो रिपोर्ट दाखवलाय, मग तो सी वोटरचा सर्वे असेल, TV9चा सर्वे असेल किंवा इंडिया टीव्हीचा सर्वे असेल, हे जर सगळं बघितलं तर या सर्वेची जी आकडेवारी आहे, म्हणजे त्यांनी जुलैपासून तर आता फेब्रुवारी 2024 पर्यंत आकडेवारी दाखवली आणि ह्या आकडेवारीचे जे आकडे आहेत कशा पद्धतीनं बदलत जात आहेत, म्हणजे उद्या असं म्हणायला की हा एका कंपनीचा सर्वे नाही, वेगवेगळ्या कंपन्यांनी सर्वे केला तरी मात्र महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या बाजूकडे लोकांचा कल आहे. पुन्हा त्यांना एकदा संधी द्यायचा लोक विचार करतायत. आणि दुसरीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळत आहेत, याचा अर्थ अजूनही विरोधी पक्षाला लोक स्वीकारायला तयार नाहीत. हे जर बघितलं तर लक्षात येतं मित्रांनो की हे फक्त आणि फक्त लोकांमध्ये किंवा लोकांच्या डोक्यामध्ये हे बिंबवण्याचा, मनावर हे ठसवण्याचा प्रयत्न केला जातोय की काहीही झालं तरी पुन्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार. आणि म्हणून तर मग संजय राऊत सारखे लोक म्हणतात की हा सर्वे जो आहे तो फक्त लोकांवर बिंबवायचं आहे की एवढ्या जागा मिळणार आणि तेवढ्याच जागेला EVM सेट करायचे. कारण जर पुन्हा इलेक्शन ही 2024ची EVMच्या अंडर घेतली किंवा EVM मशीनने घेतली तर त्याच्यामध्ये सेटिंग करायचं आणि 39 जागा त्यांनी ताब्यात घ्यायच्या, 9 जागा महाविकास आघाडीला सोडायच्या. म्हणजे काय तर काहीही झालं तरी लोकांमध्ये वातावरण तयार करायचं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा की काहीही झालं तरी अजूनही लोक भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहेत आणि त्याच्यामुळं मग EVM मध्ये छेडछाड करायला हे मोकळे झाले. म्हणजे कोणी ऑब्जेक्शन घ्यायला तयारच नाही. म्हणून तर ही रणनीती त्यांची नाही ना की आजपासूनच हे एवढ्या जागा मिळणार आहेत, मग त्या वेगवेगळ्या एजन्सीला सांगायचं, त्या एजन्सींचे आकडे वेगवेगळे येणार. म्हणजे 2 एजन्सीला जरी सर्वे करायला सांगितला तरी त्यांची आकडेवारी सेम येत नाहीये. कोणी 22 सांगतंय तर कोणी डायरेक्ट 39 सांगतंय. आणि मग एक जर बघितलं याच्यामधून तर जुलै महिन्यामध्ये चालू केलेला सर्वे आज फेब्रुवारी 2024 पर्यंत येत असताना 22 जागावरून डायरेक्ट 39 जागावर भारतीय जनता पार्टी जाते. असं भारतीय जनता पार्टीने कोणतं काम केलंय? आणि सुरुवातीला जर 22 जागा त्यांना दाखवत होता सर्वे तर ह्या 22 जागा त्यांना मिळत होत्या आणि आत्ता डायरेक्ट 39, म्हणजे एवढा जागा जर त्यांच्या वाढत आहेत याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने कोणतं तरी काम केले. त्यांना हे मनावर बिंबवायचे. आणि मागे जे काही भारतीय जनता पार्टीने घोळ घालून ठेवलाय, महागाई असेल, भ्रष्टाचार असेल, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या असतील, हे सगळं थांबवायचे आणि एक कोणतं तरी काम. कारण 22 जागा मिळाल्या जुलैमध्ये त्यांना दाखवलेल्या सर्वेमध्ये आणि आता 39 वाढतायत, याचा अर्थ कोणतं तरी एक मोठं काम करायचे आणि मग एक टिपिकल लोक ते काम घेऊन लोकांमध्ये जायचे आणि मग तो EVM मध्ये घोळ करून पुन्हा सत्तेवर यायचे. असा तर सत्ताधारी पक्षाचा डाव नाही ना, ही शंका येते. परंतु मित्रांनो, हे झालंय TV9नी दाखवलेला रिपोर्ट आणि ते तुम्ही पाहताय. पण दुसरा जर बघितलं तर मुंबईत तकला तर काय दाखवलंय त्यांनी की महाविकास आघाडीला 44.5% मतं मिळणार आहेत आणि इकडे जर बघितलं तर महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला 40.5% मतं मिळणार आहेत. ह्या दोघांची बेरीज केली तर ती 85 होते. आणि ही जर 85 झाली तर जे काही 15% मतं राहिली त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आहे, मनसे आहे आणि MIM, ही 3 लोक 15% मध्ये ठेवलेली आहेत त्यांनी. मग यामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की जे 85% मतं ह्या दोघांमध्ये आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि विरुद्ध काँग्रेस असं समजून चालू, यांच्याशी येणारी लोक एकत्र. आणि मग यांच्यामध्येच जर भारतीय जनता पार्टीला जर 40% मतदान मिळणार असेल आणि यांना जर 44% मतदान मिळणार असेल तर वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल किंवा MIM असेल, यांची आता गरजच पडलेली नाहीये. आणि काल जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये समावेश होणं किती गरजेचं आहे ही पत्रकार मंडळी जी काही सांगत होती. कारण ती आल्याशिवाय, कारण वंचित बहुजन आघाडीचं जर आत्ता
प्रस्त या महाराष्ट्रामध्ये बघितलं किंवा सभा जर बघितल्या तर भव्य दिव्य सभा आहेत. त्यांचा लोकांचा ओढा वंचित बहुजनाकडे वाढतोय आणि सर्व जो आरक्षित मागणारा वर्ग असेल किंवा आरक्षणाला धक्का आमच्या लावू नका म्हणणारा वर्ग असेल किंवा आम्हाला आरक्षणाचं वर्गीकरण करून द्या म्हणणारा वर्ग असेल, तो सर्व असं म्हणतोय की संविधान बुडवायला निघालेल्या किंवा संविधान बरखास्त करायला निघालेल्या भारतीय जनता पार्टीला आता वोटिंग न देता किंवा पुन्हा सत्तेवर न आणता संविधान पहिलं वाचू आणि यामुळं सर्व समाज जर वंचितच्या बाजूने जात असेल तर वंचितला 15% ठेवणं म्हणजे बाकीच्या 2 पक्षांमध्ये बरोबर ठेवणं, याचा अर्थ या वोटिंगमध्ये किंवा या सर्वेमध्ये वंचित बहुजन आघाडीला सर्वेचा विरोध तर नाही ना. कारण वंचित बहुजन आघाडी घेतल्याशिवाय महाविकास आघाडी किंवा इंडिया हा सक्षमपणे इलेक्शनला सामोरे जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती असताना किंवा वस्तुस्थिती असताना सर्वे मात्र वंचितला बाजूला ठेवून इंडिया आघाडीच्याच किंवा मवियाच्या 44.5% मतदान वाढतंय असं जर म्हणत असेल, याचा अर्थ जाणून बुजून किंवा सर्वेला सांगून वंचितला बाजूला ठेवा आणि काहीही झालं तर ही आकडेवारी फसवीच असते, आपल्याला माहितीच आहे. कारण जो रिझल्ट लागतो तो जर आपण बघितला तर सर्वे जो इलेक्शनच्या अगोदर किंवा निवडणुकाच्या अगोदर जो सर्वे झालेला असतो तो सर्वे आणि ऍक्च्युअल आकडेवारी जी निवडणुका झाल्यानंतर बघितली तर ही खूप मोठी तफावत असते किंवा पूर्ण विरोध असतो. पण इथं जर बघितलं तर जाणून बुजून वंचितला बाजूला ठेवायचे असं तर चाललेलं नाही ना. आणि असं जर चालू असेल तर मग या ठिकाणी असंच म्हणावं लागेल की हा जो काही सर्वे जो कोणी करायला लावतोय किंवा कशासाठी करायला लावतोय तर त्यांच्या फायद्यासाठी. माणसांच्या मनामध्ये सध्या नेमकं काय चाललंय, माणसांच्या मनामध्ये नेमकं कोणत्या पक्षाला फेवर आहेत आणि कोणत्या पक्षाला ते पुन्हा सत्ता देत आहेत हे जर बघायचं असेल, एक अंदाज घेण्यासाठी जर हे करत असतील आणि वंचित बहुजन आघाडीचं जी काही वस्तुस्थिती सध्या ज्या काही सभा आहेत किंवा त्यांच्याकडे येणारा मताचा वोटर जो आहे किंवा मतदाता जो त्यांच्याकडे आकर्षित होतोय ते मात्र या ठिकाणी लपवण्याचा तर प्रयत्न नाही ना. आणि काहीतरी फसवी आकडेवारी दाखवून म्हणजे मवियाला 44.5 दाखवून आणि भाजपाला 40.5 दाखवून 4-4.5% मताचा फरक दाखवून वंचितला बाहेर ठेवणं हे मवियाच्या मनात किंवा इंडियाच्या मनात तर बिंबवायचं नाही ना. आणि काहीही झालं मग हे असं चुकीची आकडेवारी दाखवून असेल किंवा या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून आता कोणाचीच गरज नाहीये, मग मनसेसारखा पक्ष असेल, MIS सारखा असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचं जे प्रस्त आहे आता ते थांबवण्यासाठी का होईना पण महाविकास आघाडीमध्ये यांचा समावेश होऊ नये आणि त्याचा फायदा ऑटोमॅटिक महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला व्हावा असं तर एक डाव भारतीय जनता पार्टी खेळत नाही ना. मित्रांनो, काहीही असू शकतं कारण सत्ता घेण्यासाठी डावपेचाचं राजकारण केलं जातं आणि त्या डावपेचाच्या राजकारणामध्ये असे हे जे काही सर्वे करणाऱ्या कंपन्या असतात त्या कोणत्या पक्षाच्या धार्जिन्या किंवा कोणत्या पक्षाला कल असलेल्या असतील त्यांच्याप्रमाणे ते सर्वे तर करत नाहीत ना. कारण 2 लोकांनी केलेला सर्वे वेगवेगळा दिसतो आणि म्हणून असंच म्हणावं लागतं की हा जो काही सर्वे आहे तो सत्ताधारी पक्षानं केलेलं एक षडयंत्र तर नाही ना. किंवा सर्वे जो काल दाखवला गेला तो एक षडयंत्र आहे. कारण भारतीय जनता पार्टीला आज महाराष्ट्रामधला अंदाज येत नाहीये. वंचित बहुजन आघाडीच्या सभा प्रचंड होत आहेत, त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदाता आकर्षला जातोय आणि त्यालाच बाजूला ठेवलं तरच आपली सत्ता येऊ शकते किंवा हा सर्वे एक माणसाच्या मनावर बिंबवण्याचं षडयंत्र तर हे सर्वे करत नाहीत ना. ही मनात शंका यायला वाव आहे. आणि मित्रांनो, ही तर माझ्या मनामध्ये शंका येते, तुमच्या मनामध्ये येते का? आणि मी जे म्हणतोय ते खरं की खोटं हे मात्र तुम्ही मला यामध्ये कॉमेंट्स करून नक्की कळवा. मित्रांनो, आज एवढंच. हा जसा व्हिडिओ आपण पाहताय तसाच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा नवा आशय, नवा विषय, नवे विचार ऐकण्यासाठी नक्की पुढचा व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. एवढं बोलतो
आणि थांबतो. धन्यवाद.